हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहोत लसुणी मेथी. मेथीचा एक नवीन प्रकार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आता नंतर आपण गॅस ऑन करून घ्यायचंय. थोडंसं तेल टाकून घेऊ. ही आपली मेथी बघू शकता, नीट करून हे ठेवली. बघा, आपण लसण कट करून घेतलाय, ती आता ह्यात टाकून घ्यायचं आपल्याला थोडासा. आणि मित्रांनो, आणि ह्यामध्ये मिरची पण टाकायची आपल्याला. मम्मी बोलली होती कढई ती चांगली घ्या. असू दे आता. त्या कढईमध्ये करतात म्हणजे होय, छान तडतडून द्यायचं आपल्याला. तर मित्रांनो तडतडून द्या. जसं तुम्ही बायकोच्या तालावरती नाचता तसं तड 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 झालं पाहिजे. आम्ही नाही नाचत, काय का पोरं नसतात. बघा कसं नाचतंय, दिसतंय का? त्यानंतर काय करायचं? एवढं झालं की आपल्याला सगळी मेथी मध्ये तेवढंच का लसूण? मेथी शिजवून घ्यायची आपल्याला पाण्यात. ओके, पहिल्यांदा मेथी शिजून घ्यायची मित्रांनो. तर आपण आता सगळी मेथी टाकून घेऊया. मेथी धुवून घ्यायची आपल्याला, नाहीतर तुम्ही टाकता बिना धुता. दोनच घेतात मेथी. तरी पण बिगर धुणारी औषध किती असतं त्याच्यावर? आजकाल सगळं औषध म्हणून. नंतर आपल्याला ह्यात थोडंसं मीठ टाकायचं, जेणेकरून हे शिजलं लगेच. ओके, शिजण्यासाठी मीठ टाकायचं आहे. जर कोणाला माहीत नसेल तर माझ्याकडून शिकून घ्या. आणि मी कसं वाटतंय सांगा. कुठे गेलं कॅमेरा? आजकाल का हलतो नाही, अँगलच धरत नाही माझ्यावर तर कॅमेरा. तर मित्रांनो, जर आपली रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आम्ही तुमच्यासाठी मेहनत घेतोय. समजलं? लाईक करा. चला, ह्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय. हे सगळं केवढीशी झाली ती मेथी? शिजून तर लई थोडी होते मित्रांनो. मेथी मगाशी ही पूर्ण भरून होती, आता ही केवढीशी झाली बघा. शिजून तर अजून कमी होते. शिजून अजून कमी होईल. तर मीठ टाकल्यामुळे आता पाणी सुटलं याला सगळीकडे. तर झाकून आपल्याला घ्यायचं. आता कमी गॅस केलेला आपण आणि झाकून ठेवलंय. ही 5 ते 10 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची. नंतरची प्रोसेस आपण पुढे करू. आणि ते आम्ही बघा, मी तुम्हाला लावतो मी काय काय चिरलं होतं मित्रांनो. तर बघू शकता इथं, ह्याला काय म्हणायचं? लसूण. हां, हे मला विसरून गेलं तर मी लसूण आहे. ही मी चिरलाय, सोलला तिनं. कांदा मी चिरलाय, आणि हे टमाटर मम्मीने चिरलाय. कोथिंबीर मम्मीने चिरली आहे. मी चिरले यार. बरं, कोथिंबीर हिने चिरली आहे. ही पण मी चिरले. बरं, हिनं बी हीच चिरलंय. हिनं सगळं चिरलंय मित्रांनो. ही सगळं हिनंच केलंय, आम्ही काहीच केलेलं नाही. सगळं मीच केलंय. आईच्या गावात पंढरपूर, आम्ही काहीच करत नाही, हीच करते. ती काय करते? चला आता बघू आता कस्तुरी मेथी कशी होती. आता असं होणे लसूण मेथी. आई हो, मला ती कस्तुरी मेथी आठवली, ती व्हिडिओ. नाही, कस्तुरी मेथी समज की गांजा पी लिया इसने, गांजा खा लिया. ते आहे का व्हिडिओ? ते आठवलं. तर बघूया आता कशी होती आपली मेथी. आणि जर रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी आमची नाही मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आम्ही पण बघितली आणि ती आम्ही ट्राय करतोय. जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला आता बघूया आपण पुढची प्रोसेस काय काय. तर मित्रांनो, ह्याच्यानंतर जी रेसिपी येणार आहे ती मी आता ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ती रेसिपी आहे छोल्याची रेसिपी, जे की मी असंच खाते, मला लय आवडतं. एक नंबर लागतात छोले. शिजून ठेवले, मिठातलं छोले खायला आनंदच वेगळा. तुम्हाला दावतो, मिठातलं छोले ह्यांनी मला देत नाही, ती लपून ठेवले त्यांनी, तर मला सापडलं. हे बघा, हे वाटीत होतं, मी तो ओतलं. ही बाजू सकाळीच ठेवलं होतं मी, एवढं खात आणलं ते, एवढं राहिलं ते, भाजीला एवढं लागतं. आता चला आपण प्रोसेस चालू करूया. तू काय करते? हे आपल्याला भाजायला काढते. तर मित्रांनो, पुढची प्रोसेस आहे शेंगदाणा वगैरे, तीळ, ते भाजून घ्यायच्यात तुम्हाला. तर बघू शकता शिजत आलेली आपली भाजी. पाणी सुटलं. 5 मिनिटं झालेले आहे आपले. अजून आता थोडासा वेळ, 5 मिनिटं आपण ठेवून देऊ त्याला झाकण लावून.
तोपर्यंत आपण इकडं मसाला बनवू त्याचा. तोपर्यंत मसाला बनवून काय काय घेतलंय मसाल्यासाठी? मसाल्यासाठी आपण शेंगदाणे, तीळ, ही कोणती डाळ आहे माहित नाही, आणि ही चणा डाळ. चणा डाळ. तर आपल्याला आता गॅस ऑन करायचंय आणि विदाउट तेल हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय असं. विदाउट तेल. ओके. विदाउट तेलाचं मित्रांनो भाजून घ्यायचं आणि त्यानंतर हा जी पेस्ट बनवायची आपल्याला. चला भाजून घेऊया पहिल्यांदा. आता आपण सगळं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकून हे चांगलं ब्लेंड करून घ्यायचे, चांगली स्मूथ पेस्ट करून घ्यायची. तर मित्रांनो आता कढईमधली भाजी आता आपल्या दुसऱ्या ताटामध्ये काढायची प्रोसेस चालू झालेली आहे. तर आपण खाणार आहे कस्तुरी मेथी. लसूणी मेथी. हा, लसूणी मेथी, कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी समज के गांजा खाली आहेस ना. आपण एक ताट भरून मेथी घेतली होती, त्याची एक वाटी बरच मेथी झाली. हा ना, केवढीशी झाली बघ ना. आता हे नशीब आपण ती कस्तुरी मेथी करते म्हणून भारी. लसूणी मेथी, लसूणी मेथी, कस्तुरी मेथी नाही. हे ती बैल हड. ए बाबू जा सारा कस्तुरी मेथी समज की गांजा खाली. तर पहिल्यांदा आपल्याला तेल टाकायचंय. आपण तेल टाकून घेऊ आता. तेल टाकून घेऊया. तेलाचा डब्बा आपल्या घरचाच आहे. मित्रांनो तुम्ही सांगा तेल किती महाग झाले. हे बायाला काय कामच नाही, ते तेल उडवतात. आणि मित्रांनो आपलं तिखट बघू शकता. आपले हे कसला डबा म्हणते त्याला? मसाले डबा. मसाले डबा बघा आमचा किती सुंदर आहे. मोहरी टाकून घेऊ आपण पहिल्यांदा. मोहरी, ही रेसिपी बघू आपण. पहिली मोहरी टाकायचं आलं. मेन रेसिपी. मसाला डबा परत दाखवतो. चांगलं तडतडून घेऊ आता. तड 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 करून घेऊया. आणि त्यामध्ये आपण टाकणार आहे आता कांदा, जो की मी चिरलाय. हा ना, काय म्हणलं तू चिरलाय म्हणते काय? एकदम बारीक चिरायचा कांदा मित्रांनो. जेवढा बारीक चिरता येईल तेवढा तुम्हाला चिरायचा आहे. फक्त बोट काय चिरून घेऊ नका. टाका, अजून टाकायचं असलं तर त्या दुसऱ्या भाजीला पण करू. तर कांदा टाकलेला आहे. आणि आमचं तिखट तर एवढं भारी झालंय ना. हा हा हा, आज कळलं तिकडं भाजी नाही खाल्ली आपण अजून त्याची तिखटाची. आज पहिली भाजी होणार आहे आमची. नाही केली वाटतंय की माशाची आमटी केली. हां मित्रांनो, आम्ही माशाची आमटी केली पण तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकलो, कारण की ह्याच्या आधी आम्ही माशाचे भरपूर ब्लॉग बनवलेत. त्यामुळे माशाची रेसिपी आम्ही नाही टाकली ह्यावेळेस. डेली ब्लॉग बघायचे असेल तर कमेंट करा, आम्ही ते पण करू. चांगलं भाजत आलं की आता आपण टोमॅटो टाकू. टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो 10 रुपये किलो, 10 रुपये किलो. आणि थोडीशी मिरची पण टाकली त्यात. नॉर्मल, जास्त नाही. थोडासा लसूण पण टाकू आपण. लाल लाल मिरची आहे का आपल्याकडे? का नाही लाल? 1-2 मिरच्या टाकायला लय भारी लागेल त्याला. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पण टाकणार आहे परत. 1 नंबर लागते ते हे खायला. तसे तडका. ओके. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू, ते लगेच शिजतं. म्हणजे मीठ टाकल्यानंतर लवकर शिजतं. आज मला माहीत झाले. मी भाजी शिजत आल्या मीठ टाकतो कधी मी. माझं तसंच आहे, मला माहीतच नव्हतं मीठ त्याच्याबरोबर टाकते म्हणून. तरीच म्हणलं माझी भाजी खराट का लागते मला मी केलं की. कारण मीठ थोडं तेल टाकलेलं आहे, कमी पडलं होतं म्हणून. चांगलं टोमॅटो भाजून द्यायचं आपल्याला. पहिल्यांदा असं चेक करायचं. असं चेक करायचं वय. ठीक आहे असं. झालं शिजलं. मग आपण आता ही पेस्ट केलेली का नाही ते आपण काढून घेऊ. ओके, ही पेस्ट केली ते आपण. तुम्ही बघितले असेल व्हिडिओमध्ये मिक्सरमध्ये. जरा इकडून अँगल घेतो मित्रांनो, तिकडं लई जरा हे होतं. हेच अँगल सही आहे, 1 नंबर. तिथनं जवळ होतं पण ही भारी. तिला मध्ये मध्ये येत होता आजार. पेस्ट आपली चाललेली आहे. आणि आपला परत देशी जुगाड. त्यामध्ये पाणी वाटायचं आणि ती सगळी पेस्ट धुवून
ते टाकायची म्हणजे पेस्ट पण वाया जात नाही. आणि पाणी ग्लासमध्ये देऊ का? घे मग. तर बघू शकता तोपर्यंत आपण आपल्याला काही येत तर नाही, नुसतं हलवत बसू आपण. चिटकलं नाही पाहिजे ना, हे चिपकाय लागले, करपाय लागले. वतलो का पाणी सगळा दूरच केला मित्रांनो. थांबके हलवतोय का? तर जरा हे करून हलव जरा. चिटकाय लागलं. ही व्हिडिओ बनवायच्या नंतर कधी कधी चिटकतं पण आमच्याकडं, कारण गॅस फुल राहतो ना. हा 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 2-3 मिनिट छान शिजवून घ्यायचे. वास तर एकच नंबर येतो मित्रांनो. त्यात मी पाणी टाकून घे ना, ते त्यातला मसाला एकच नंबर वास येतो मित्रांनो मसाल्याचा. आपण आता पाणी टाकू. मस्तपैकी असं शेक करून घ्या. मग त्यातला सगळा मसाला त्याला लागतो आणि ते पाणी परत आपण त्यामध्ये टाकून घेऊया. विषय खल्लास. आणि काय करायचं झालं शिजून घेऊया, त्यानंतर जातो तुम्हाला. आता ह्यात आपण सगळं मसाले टाकून घेऊ. हे चांगलं बारीक गॅसवरती ठेवलंय. फ्लेवर साठी मसाले टाकून घेऊ सगळे. गरम मसाला पण टाकून घेऊ. सुहाना गरम मसाला चांगलं आहे. वास तर एकच नंबर आहे मसाल्याचा. ती भाजी खाल्ल्यावर किती भारी लागेल. तर आता भाजी कधी टाकायची? अजून तिखट टाकलं नाही त्यात? तिखट नाही, तडक्यालाच मारायचं तिखट. तडक्यालाच? हा चालेल की. आपण आता तडका बनवणार आहोत. तडका टाकायचे आपली ती तडका मारायची वेगळी आहे ना कढई? आहे ना, पण आता जाऊ द्या. त्यामध्ये थोडस जिरं, मोहरी चांगली तडकवून देऊ. आपल्याकडे मिरच्या आहेत, ती चांगल्या कट लावून घेऊ म्हणजे मिरच्यांचा फ्लेवर त्यामध्ये येतो. लाल मिरची झालेली ना? आपल्याकडे सुक्या मिरच्या नाहीत म्हणून आपण अशाच लावून. सुक्या मिरच्या मित्रांनो आहेत पण कुठे ठेवल्या ते माहीत नाहीत आता. त्यामुळं ज्या लाल झालेल्या आहेत ना त्याच मिरच्या टाकणार आहे. त्याचा पण फ्लेवर चांगलाच येतो आहे. पण त्या सुक्या मिरच्या चांगलं लय भारी लागते, त्या खायला वेगळंच ही लागते ओल्यापेक्षा का नाही. कट लावून ठेवा पण चांगलं. हे चांगलं तडतडत आलंय. ह्यामध्ये थोडी चटणी लाल मिरची पावडर आपली टाकायची. घरची आहे ना आपली लाल मिरची पावडर. चला आपण तुम्हाला हे बघा. ह्यामध्ये लसूण आणि सगळं टाकून देऊ. गॅस कमी करू. विजला काय गं? कमी केला. विजला बंद केला, नसते. sorry. झाला आपला तडका. झाला एवढंच? त्यानंतर आपण आता हे सगळं ऍड करून घेऊया भाजी मेथीची. मला वाटलं गॅस शिजला आणि तू म्हणते कमी. Sorry, बंद केला मला. बंद करून घेतला. ही चांगली मेथीची भाजी आता हलवून घ्यायची आपल्याला यातनं. अशी वेगळी सुट्टी सुट्टी करायची. व्यवस्थित तरी द्या. मला तर आपलं तिखट टाकू वाटत होतं. तिखटच टाकली नाही, चटणीच टाकली नसती. तिखट नको. काय थोडं टाकू. थोडं टाकायला पाहिजे इकडं. आणि थोडंसं चव जरा अजून ही लागलं. आपल्याला तिखट लागतं ना जास्त. आपल्याला सवय तिखट टाकायची, म्हणजे तिखट खायची. मीठ भरपूर गेलंय, भरपूर मीठ टाकले पहिलेच, नवं लय टाकू. कारण भाजीमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्यात मसाल्यात पण मीठ टाकलंय. पुणेकर सुरतच्या डिमांडवरती आपण आता थोडं तिखट टाकणार आहे, कारण काळं तिखट शिवाय चव नाही. त्या चटणीला काय अर्थ? हा हा हा. कारण त्याशिवाय मित्रांनो ना चव कशालाच नाही मला माहिती आहे. काळं तिखटासारखं म्हणजे काहीच नाही. छान
काळं तिखट आपल्याला असे पाण्यात विरघळवून घ्यायचे, नाहीतर त्याचे गोळे गोळे राहतात. काळ्या तिखट खात नाही, एकच नंबर लागते. ते चटणीने एवढी चव लागत नाही. थोडस आपला तडका तयार झालाय. हा तडका आपण आता ह्यामध्ये ओतून घेऊ. भाजी मध्ये टाक मग. खतरनाक. थोडस पाणी. यावरून आता कोथिंबीर टाकू. तर तयार आहे आपली आता लसूणी मेथी. लसूण मेथी तयार आहे मित्रांनो. तुम्हाला लावतो जवळून. एकच नंबर दिसते. मी ट्राय करू शकतो. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर काय करायचं व्हिडिओला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.